फणसाच्या आठीला किंवा तुम्ही बियाई म्हणू शकताय। तर जवळजवळ 4-5 दिवस झालेले आहेत आम्ही फणस खाऊन आणि ह्या छान सुकलेल्या आहेत। तर ह्याच्यापासून आपण भाजी बनवणार आहोत। तर सर्वप्रथम आपण ह्या फोडून घेऊयात। सर्व बियांची वरची सालबट काढून झालेली आहेत। आता मी कटरवरती ती बारीक कट करून घेणार आहे। हव्या तसं तुम्ही कट करून घ्या। असं लांब कट केलं तरी चालेल किंवा आडवं गोल कट केलं तरी चालेल। तर याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे। छान लांब अशा कट करून घेतलेल्या आहेत। आता मी ह्याच्यात थोडंसं मीठ आणि पाणी घालून कुकरमधून 3 शिट्या काढून हे उकडून घेणार आहे। जर आपण आधी आठीला उकडून घेऊन कट केल्या तरी चालेल। तर आता मी ते कुकरमध्ये ठेवते। तर यामध्ये थोडंसं मीठ आणि पाणी घालून आपण 3 शिट्या काढणार आहोत। असंच फोडणी घातलं तरी चालेल, पण त्याला असं शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो किंवा मग ती भाजी आपल्याला कुकरमध्ये करून घ्यावी लागते। तर आता मी काय करणार आहे, आधी हे उकडून घेणार आहे। दिलेला आहे बारीक चिरून कांदा, त्याच्यानंतर टोमॅटो, लसूण, थोडीशी कोथिंबीर, हळद, ओलं खोबरं आणि मीठ। तर छान आपल्या फणसाच्या बिया शिजलेल्या आहेत। आता ह्या मी गाळणीतून गाळून घेणार आहे। तर थोडंसं पाणी निथळलं की आपण फोडणी तयार करून घेऊया। आपण घालून घेणार आहोत त्याच्यात तेल। तर तेल गरम झालं की आपण ह्याच्यात टाकणार आहोत कांदा, हा तेलात छान परतवून घ्या। थोडासा लालसर झाला की आपण ह्याच्यात टाकून घेणार आहोत टोमॅटो आणि लसूण। तर लसूण बारीक चिरून घेतलेले आहे। थोडा टोमॅटो आपला शिजू देऊया। टोमॅटो आपला फोडणीमध्ये शिजला की आपण ह्याच्यात टाकणार आहोत हळद, तिखट। तर तिखट आपल्या चवीनुसार टाका। मीठ, हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। थोडंसं आपलं तिखट मीठ शिजण्यासाठी थोडंसं नकळत आपण ह्याच्यात पाणी घालणार आहोत। त्यानंतर 1-5 मिनिटं आपण हे छान शिजू देऊया। तर फोडणी आपली शिजली की आपण त्याच्यात फणसाच्या बिया किंवा आठीला घालून घेणार आहोत। तर जर तुम्हाला ग्रेव्हीची भाजी करायची असेल तर तुम्ही ह्याच्यात वाटणसुद्धा घालू शकताय किंवा तुरीची डाळ, मुगाची डाळ किंवा आपली ढोबळी मिरचीसुद्धा ह्याच्यात टाकून ही भाजी करू शकताय। तर आता मी ह्याच्यात टाकणार आहे उकडलेल्या आपल्या बिया किंवा उकडलेला एखादा बटाटासुद्धा आपण ह्याच्यात मिक्स करू शकतो। आता हे छान मिक्स करून घ्या आणि 1-2 मिनिटं आपण हे झाकून ठेवणार आहोत। तर आता 2 मिनिटांनी आपण पाहूया। छान अशी तयार झालेली आहे भाजी। त्यानंतर
आपण घालणार आहोत थोडासा गरम मसाला, आणि वरून आपण घालणार आहोत थोडंसं ओलं खोबरं आणि कोथिंबीर. तर तयार झालेली आहे आपली खाण्यासाठी फणसाच्या बियांची भाजी. तर चला सर्व करून घेऊयात. तर सखींनो, तयार झालेली आहे आपली फणसाच्या बियांची भाजी आणि सर्व करत आहे मी चपातीसोबत. तर चपातीत थोडासा पालक टाकलेला आहे. तर चला आस्वाद घेऊया. तर आजची आपली ही रेसिपी आपणास कशी वाटली कृपया करून पहा, खाऊन पहा आणि आवडले असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब आणि शेअर करा व्हिडिओ. थँक्यू.